लवकर आपण गणपतीपुळ्यात पोहोचणार आहे. चलो मेरी जान तर निघालूया. हा लय लांब आलोय आम्ही, 550 किलोमीटर लांब आलोय आम्ही. काय करायचं, विषय गंभीर आमचा. हा तुम्हाला काय म्हणाल, तुमच्या मनातल्या भावना बाहेर काढा, चिरून टाकणार ना आम्ही. बोला. भावना 12 सेकंद व्हायच्या. भावना त्या राम राम मंडळी. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता वाजले तर 5:30 सकाळच्या आणि आम्ही निघालो गणपतीपुळ्याला. पाटचं कार्यकर्ता आमचं गाड्या बिड्या घेऊन हेल्मेट बिल्मेट घेऊन तयार आहे. तर आम्ही 0 मिनिटात इथनं हलणार. तर जरा माझं जीव वळण झाल्या गारट्यानं, लय गारटा येताना कुडकुडीचा गारटा होता. तर थोड्या वेळात आम्ही इथनं हलणार, विषय हार्ड करणार. तर तो जाता जाता जर्नीचा पॉईंट कसा विषय आमचा जाऊतो. तर चलो तो आज यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी. तर आम्हाला इथं भेटले ती गुंडा रेड्डी भैया. तर गुंडा रेड्डी भैया, कसं वाटतंय तुम्हाला? गणपतीपुळ्याला निघालाय तुम्ही आज, कर्नाटकात इकडे गाव आलाय. तर विषय असा झालाय की आम्ही मलकापुराच्या अलीकडेच पोचलो इथं. आणि पाटाचं वातावरण 7 वाजलाय, सूर्य उगवला आत्ताच. असलं वातावरण झालंय कडक. कार्यकर्ता आमचा दांगा करत होता लवकर या खाली म्हणून. तरी पण एक त्यातनं वेळ काढून मी थांबलो. तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने धावतो. सूर्य कसला भारी दिसायला लागलाय, तर बघा. तर जस्टच आम्ही पोचली आंब्यापाशी थांबा म्हणून सांगितलं सगळ्यांनी. आणि इथं थांबलो, आता नाश्ता करणार. कार्यकर्ता म्हणून तुम्ही मलकापूर मध्ये करा. मलकापूर मध्ये आता म्हणलं असतं तोंडात वाईट शब्द येते ती, पण काय वाईट शब्द येते ना तोंडात. काय दुकान उघड ना पाट एवढ्या पाट चाललोय. काय करायचं, विषय गंभीर आहे. आणि आमची फौज सगळी सज्ज आहे, तयार समुद्रात अभ्यंग स्नान करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इकडं कुठल्या चेहरा आहे ती. जरा ह्यो बघितलाच चला तुम्ही कुठे. तर ह्यो पण बघितलं. ह्यो चेहरा महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. ह्यो चेहरा लय महत्वाचा आहे. आणि हा ह्यो चेहरा, ह्यो एक चेहरा आणि ह्यो चेहरा पोरींच्या दिलावर राज करणारी माणसाची. आणि हा तुम्हाला मेन मुद्दा ह्यो आमचा छोट्या आता लय मोठ्या झाला या. आणि मेन मुद्दा राहिला इकडं आमचं कुख्यात नेतं ज्याने आम्हाला सपोर्ट केला, आमचा आधारस्तंभ इकडं आहे. ती लांब पळाय नाही, हाय करा. सिनेमॅटिक पद्धतीने तुम्ही बघू शकताय. कार्यकर्त्यांनी चहाचा कप हातात घेतलाय. बाबा कसं वाटतं तुला? गारट्याचं फिलिंग कसं आहे? ए बाबा ब्लॉग चालू आहे, तुला कळतं का नाही? हॉर्न वाजवायला लागलाय. असं कसं करायचं? हॉर्न वाजव. ब्लॉग चालू आहे भावा, कशाला हॉर्न वाजवतो? काय रे वेळ आहे काय रे तो? जर चला तुम्हाला धावतो काय विषय. काकी नाश्त्याला काय सांगा, लाजू नका. इडली पाव भाजी. तुम्ही काय खाणार आहे सगळी सांगा? इडली पाव भाजी सगळंच खाणार आहे ती. मग जेवढं आहे तेवढं सगळं देऊन टाका. अच्छा. फक्त एवढं करा, डिस्काउंट काय तर द्या. लय लांब आलोय आम्ही, 550 किलोमीटर लांब आलोय आम्ही. काय करायचं, विषय गंभीर आमचा. हो भाई थांबा. काकी काय म्हणताय तुम्ही? खायचं जायचं जाग्याला विषय हार्ड. काकी लागले तर तडस करायला खावान जावा, अशी पब्लिसिटी झाली पाहिजे आपली. विषय हार्ड भावानो, विषय संपला. अच्छा. तर आमचं गोंडा रेड्डी कुणाचाही विचार न करता इथं लागले ती तडातड खायला. सुट्टी दिन झाली ती तडातड, विषय हार्ड. आणि बाकीचे आमची कार्यकर्ते तुम्हाला धावतो जरा थरथरायला लागले हात. कॅमेरा पण लागला थरथरायला. असं कसं आहे कटप्पा सुपला शॉट. आणि ह्यो कुख्यात चेहरा धावला ना तुम्हाला, सिनेमॅटिक शॉट आहे यांचा. तर हात थरथरायला लागले ती, गारटा लय आहे. जरा काकीने विचारतो काय मिळेल काय खाया प्याला. काकी जरा गॅस पिटवून देता का? जरा हात शिकून घेतो, हात थरथरायला लागले ती. तर काकी म्हणले तर माझ्यासाठी खास गॅस पिटवून देणार आहे त्या. हा काकी धन्यवाद, तुमच्या मनापासून आभार आहे मंडळ. जरा हात शिकून घेतो, गार पडलीत लय. बस काकी तुमचा गॅस लय जात नाही, महागाय गॅस लय. तर विषय झालाय गंभीर. हातबीत जरा तापून घेतले ती, बरं वाटलं, जरा बरं वाटलं. आणि बघा माणुसकी नावाची चीज या जगात काय राहिली नाही आता, सपलाय विषय. कारण प्रत्येक जण आपापल्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवाय बसले ती. आणि तू करतोस तर तुझं तू करत बस, असा विषय चाललाय यांचा. काय लागा ही तर येऊ बघा पाहिजे काय हाय का बघा असं विषय. आणि याचं काय याचं वेगळंच काय नाही वय ह्यो काय वेगळाच आहे. जगातला वेगळा प्राणी म्हटलं की हात वर करतोय लगेच, पायाची बोट वर करतोय. आणि तुम्ही बघू शकता पुरींच्या दिलावर राज करणारा माणूस इकडे बसलाय. कसा आहे देखना पांडगड आहे. हा तर असू दे, असा प्रकार इथं झालाय. आणि आता माझी मी खातो आणि विषय गोल करतो. आता पोटा पाण्याचा प्रश्न आहे आपल्या. काय म्हणतोय बाबा? आता पोटाची भांडणं लागलेली, आता तो बंद कर. आता विषय चालू झालाय. जर खुर्ची करतो, बसतो इथं, खातो, पेट पूजा करतो, मग
जर्नी पुढे आपण स्टार्ट करू. A few moments later. कार्यकर्ते चांगलीच भेटलेत आपल्याला सिनेमॅटिक पद्धतीनं. काय पाहिजे भावानी, जिंदगी जडवा आहे विषय आपला. आणि काय पाहिजे, फिरायला निघाले तर कार्यकर्ते. पण कुठे निघाला तुम्ही? विशालगडला निघाले ते. चलो आम्ही पण निघालो गणपतपुळ्याला. गणपती बाप्पा मोरया. चलो बाप्पा मोरया. गाडीवर आलाय? होय गाडीवर. टू व्हीलर वर आमचा प्रवास आता. खरं तर नाही ह्योच गाडी घेणार आहे आता. ह्यो कुख्यात चेहरा. आता आपण गाडी घ्यायची नाहीत ना पुढे. कुख्यात गुंड कुख्यात चेहरे. तर विषय असा झालाय, जस्टच मी पोचलोय आंबा घाटा. आंबे गावातनं मिसळ पाव वगैरे खाऊन आंबा घाटा तिकडे आलोय. आणि तुमच्या बुवाचं पारणं फिटलं असं काहीतरी वाटतंय, पण धुकलं आहे त्यामुळे काय पारणं फिटणार नाही बघा. तरी पण आपण एक जाऊ सिनेमॅटिक शॉट तुम्हाला धावतो. कसा कसा विषय आहे, हरियाली कशा आहे, गवतं वाळली ते जरा, पण विषय गंभीर आहे. चला तुम्हाला धावतो आता. पुढे जाऊन एक मोठा डोंगर, बलाढ्य डोंगर आपल्या पुढे आलाय, तर तो धावतो. तर बघा तुम्ही आता. सिनेमॅटिक पद्धतीने कार्यकर्ता आमच्या इथं थांबली ती. आणि इथं गणपतपुळे 32 किलोमीटर आहे. तुम्ही बघू शकताय, जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. तर विषय असा झाला, इथं बांधणं लागली ती. युनिकॉर्न माझी, युनिकॉर्न तुझी, आणि मी आलो प्लॅटिना घेऊन. सपला विषय बघू शकताय. 100 cc आपली. आणि कार्यकर्ता आमचा ड्रायव्हर येऊ आहे. आणि जस्ट थांबली इथं. आणि यांची लागली ती बांधणं इथं सिनेमॅटिक पद्धतीने बांधणं करायला लागली ती. माझी गाडी चांगली, तुझी गाडी चांगली. आणि गॉगलचा माझे हाल बघून तुम्ही समजू शकता रस्त्याचं काम चालू आहे. बुधबुधा करून ठेवला रस्त्यानं, पण सुट्टी दिली नाही आम्ही. तरट चालू इकडे सुट्टी नॉट. आता लवकरच जाणार आम्ही गणपतपुळ्यात. आणि आमचे छोटू भैया लय मोठे झाले, ती कॅमेरा दिसतील बघा. हाय गाईज म्हण. अरे हाय गाईज म्हण. हा, तर छोटू भैयाला सगळं शिकवायला लागतंय. अजून तो बारीक आहे हो, छोटे म्हणले की बारकाच राहिला. आणि तुम्ही बघू शकताय आमच्या इकडं हा यो गुंडा रेड्डी वाला लग्न आहे. मला नावच आठवण हो. काय म्हणा बाबा, गुंडा रेड्डी. कुख्यात चेहरा गुंडा रेड्डी आमचा इथे भेटलेला आहे आम्हाला. उर्फ मंगल पांडे. रोया तुला काय म्हणायचं याला? मंगल पांडे सपला विषय. गुंडा रेड्डी मंगल पांडे. कर्नाटकातनं गणपतपुळ्याला गुंडा रेड्डी. एकदा हाय करा गुंडा रेड्डी. आमच्या पब्लिकला हाय करा सपला विषय. अबे तू थोडासा, तुम्हाला कसं वाटतंय? हाल झालं पण लय. पण या हालातच जी मज्जा आहे ती कुठं नाही ना, कुठं मिळणार नाही. आणि इकडे काही भिन्न प्रकारचं पब्लिक आपलं. हा, आता छोट्या बघितला का, मोठा झालाय छोट्या किती. आणि आता ह्यो मी आहे, तुम्ही बघू शकता माझं हाल. चष्मा जरा असा विषय आहे. मला आता माझं झालं या देवाला जरी नाही सोडलं तरी चालतं. या ह्याला सोडायचं बघा, गणपतपुळ्यात नेऊन सोडायचं म्हणून आणला याला इकडं. बीचवर असं फिरणार गावात लाडक्या गंपूला. हा, तुम्हाला काय म्हणाल? तुमच्या मनातल्या भावना बाहेर काढा, चिरून टाकणार ना आम्ही. बोला. भावना 12 सेकंद व्हायच्या. भावना त्या विषय 12 सेकंद. भावना 12 सेकंद लगेच 0 मिनिटात. भावाला काय एक नंबर भाव. पॉइंट बसला बरं का. काय म्हणताय तुम्ही? हे आमचं मुकादम माहिती. आम्ही सगळी पडकरी, आमच्याकडे कोयता येते आणि मुकादम आहे आमचं. सिनेमॅटिक पद्धतीने इशल्या इथं भेटलाय. आणि इशल्याला एक पुरगी बघायची आपल्याला. कुठली पुरगी असली इच्छुक लग्नाला तर लगेच कॉन्टॅक्ट करा. कमेंट मध्ये लगेच सांगायची आहे वर्तमान. तर बघा, हा यो कुख्यात चेहरा, याला आपल्याला पुरगी बघायची आहे. बोल काय जर 4 मोलाचे शब्द सांग. अरे तुझा आवाज ऐकू दे पुरगी न, बोल की. आता हाय का बघा, हे गप, हे पुरगे तुला आधी सांगतो गप म्हणणार. बेकार है भैया, मैं तो टूट गया. तर जस्टच आम्ही गणपतपुळ्याच्या शेजारी पोहोचलो इथं. आणि एक 20 किलोमीटर अंतर राहिलं गणपतपुळ्यापासून. पण विषय असा आहे की आंब्याचा मोहर आलाय ना, आंब्याच्या मोहरचा असला भारी वाज रस्ते देतोय. काय पाहिजे महेश भैया? वासला भारी येतो ना आंब्याचा. तुम्ही गाडी चालवा तर महेश भैया गाडी चालवते. ते आधीच गाठ भेटायची. टर्न लय वाईट आहे ती बघा. असं टर्न आहे ती, डायरेक्ट जाग्याला टर्न आहे ती. मेन विषय असा आहे की आंब्याचा वास इतका भारी तो मोहरचा. सगळी कडानं आंब्याची झाडे. विषय आहे सिनेमॅटिक पद्धतीने आंब्याची झाड आहेत सगळी एक नंबर. आणि झाडेपिडे बघून मनाला समाधान हो. आणि काय पाहिजे जिंदगी बस. गणपतपुळे आमचं टकाटक वातावरण होणार आहे एक नंबर. आणि लुक कसा वाटला? जरा टोपी घातल्या, ऊन लागतंय, काळा पडलं तर काय करायचं हो. आधीच गोरा आहे मी, जरा स्किन जपाय पाहिजे ना. तुमचा भाऊ गोरा आहे, जरा काळा पडत त्यामुळं त्याच्या भीतीनं.
म्हणणार आहे घालायला आधीच काळा त्यात आणि काय काळा होत आहे लय काळा पडलं तो परत दिसाय नाही कॅमेरा असा विषय हो म्हणून जरा टोपी वगैरे घालून लुक केलाय नवीन चलो लवकर आपण गणपतीपुळ्यात पोहोचणार आहे चलो मेरी जान तर निघालूया हा फायनली अटक परिश्रम आणि खडतर प्रवास करत पारुशी तोंड घेऊन आम्ही इथं आलोय आता समुद्राचा अंघोळ करणार आणि मग गणपतीचं दर्शन घेणार तर पुढचा विषय कसा होतो तेव्हा तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये कळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये चलो तरी हो बघा उघड्यावर शोभा देते का तुला शोभा नाही पूजा अर्चना पण देणार नाही कोणी याला असलं तोंड बघून